मनसेच्या वतीने ठाण्यामध्ये मराठीचा दहीहंडी मनसे मराठी सणांसाठी मराठी मनांसाठी अशा प्रकारे मनसेचं दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत अभिजित पानसे आहेत, तसेच मनसेचे नेते अविनाश जाधव देखील आहेत। आपल्यासोबत अभिजित पानसे आहेत। अभिजितजी काय सांगाल, आज जो दहीहंडीचा उत्सव आहे त्या निमित्ताने? हा संपूर्ण महाराष्ट्राचा अत्यंत जगभरातला महत्त्वाचा खेळ म्हणून आता प्रसिद्ध पावलेला आहे। सर्वप्रथम मी दोन मंडळांचं मनापासून अभिनंदन करतो की कोकण नगर आणि जय जवान, जरी आमच्याकडे नाही लागले तरी 10 थराचा विश्वविक्रम दोन्ही मंडळांनी केलेला आहे। आणि यासारखा आनंदाचा दिवस नाही याचं कारण गेले अनेक वर्ष 10 थरांसाठी सगळे लोक प्रयत्न करतात। दहीहंडी हा जर रस्त्यावर तुम्ही किंवा खेळ बघितला तर खऱ्या अर्थाने मराठी सणांसाठी मराठी मनांची झालेली ही एकजूट आहे। आणि मी आवर्जून उल्लेख करतो की जेव्हा या दहीहंडी खेळावर बंदी आणली गेली तेव्हा तुम्ही ज्या दहीहंडीला उभे आहात अविनाश जाधव आणि ठाण्याच्या, याच दहीहंडीने तो विरोध मोडून काढला। सुप्रीम कोर्टाच्या विरोधात सन्माननीय राजसाहेबांनी जी भूमिका घेतली तेव्हा सगळी दहीहंडी बंद असताना ही दहीहंडी आम्ही सुरू ठेवली आणि त्याच्यामुळे आज आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे। देशाची दहीहंडी महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना बोलणार आहे असे वाक्य अभिजित पानसे यांनी काढलेलं आहे। मी अमोल कदम, ठाणे।